नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानं संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापलं. या हत्येमध्ये राजकीय कनेक्शन समोर आल्यानं विरोधक आक्रमक झाले. सरपंचांच्या हत्येचं हे प्रकरण ताजं असताना आता धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मेसई जवळगा गावच्या सरपंचांवर देखील जीवघेणा हल्ला झालाय. काही गुंडांनी सरपंचांची गाडी अडवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. हल्लेखोरांनी अंडी आणि दगड मारून सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यानंतर त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून सरपंचांसह गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये सरपंचांसह आणखी एक जण जखमी झालाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेचा तपास सुरू आहे. नामदेव निकम असं हल्ला झालेल्या सरपंचाचं नाव आहे. ते तुळजापूर तालुक्यातील मेसई जवळगा गावचे सरपंच आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सरपंच नामदेव निकम हे बारूळ गावातून मेसई जवळगा गावाकडे कारने जात होते. यावेळी गुंडांनी त्यांच्या गाडीवर अंडी आणि दगड मारून त्यांचा रस्ता अडवला. रस्ता अडवून त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत घटनास्थळाचा पंचनामा केलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हल्ला प्रकरण ताजं असताना आता धाराशिवमध्ये देखील सरपंचांवर जीवघेणा हल्ला झालाय. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. जखमींवर उपचार सुरू आहेत, तर घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, धाराशिव. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.